हिरण्यकेशी नदीचा बंधारा आपण या ठिकाणी पाहतात। या ठिकाणी वरच्या बाजूला पाणी अडवण्यात आलेलं आहे। हे जॅकवेल बांधण्यात आलेलं आहे। वैशिष्ट्य असं आहे, या मंदिराचं कळसाचं दर्शन आपल्याला जवळून घेता येतं। या कळसाच्या खालच्या बाजूलाच या ठिकाणी आपल्याला शिवलिंगाचं दर्शन होत आहे। मित्रांनो, मी या ठिकाणी श्री काळसिद्धेश्वराचं दर्शन घेत आहे। ओम नमः शिवाय। सप्रेम नमस्कार मित्रांनो, मी महेश अरभावे @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही कर्नाटक जिल्हा बेळगाव हुक्केरी तालुक्यातील बस्तवाड या गावात आलेलो आहोत आणि या ठिकाणी असलेलं काळसिद्धेश्वर मंदिर आम्ही एक्सप्लोर करणार आहोत। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन। मित्रांनो, मी या काळसिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात आलेलो आहे आणि मंदिराच्या समोरच थांबलेलो आहे। हे जे मंदिर आपण पाहत आहात हे 11व्या शतकात या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे। हा भव्य असा चौतारा आहे आणि या चौताऱ्यावर याचं बांधकाम झालेलं आहे। या मंदिराचं संपूर्ण बांधकाम हे दगडी स्वरूपाचं आहे। हे आपण या ठिकाणी पाहतात। वरच्या बाजूला आपल्याला हे दगडी झालर दिसत आहेत। मंदिराच्या चारी बाजूला आपल्याला ह्या नंदीच्या मूर्त्या दिसून येतात। असलेलं हे पौंड सिद्धेश्वरचं मंदिर आहे आणि आतल्या बाजूला पौंड सिद्धेश्वर यांची मूर्ती, यांचं सुंदर असं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी वरच्या बाजूला जाण्याचा रस्ता आहे आणि त्याचबरोबर या मंदिराचं भव्य असं शिखराचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे। या शिखरावर काळसिद्धेश्वर यांच्या जीवनातील अनेक प्रसंग चित्रित करण्यात आलेले आहेत। मंदिराच्या मागच्या बाजूला नागाच्या मूर्तींचं या ठिकाणी आपल्याला दर्शन होत आहे। अतिशय सुंदर अशी ही मूर्ती बनवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला बसवांना आणि शिवलिंगाचं दर्शन होत आहे। मंदिराच्या मागच्या बाजूला हे समुदाय भवनचं इमारत अतिशय सुंदररित्या याचं बांधकाम झालेलं आपण या ठिकाणी पाहतात। या ठिकाणी प्रसादाचं व्यवस्था आणि त्याचबरोबर प्रसाद बनवण्याचं हे समोरचं कार्यालय आपल्याला दिसत आहे। हे कार्यालय आपण या ठिकाणी पाहतात। मंदिरातील कार्यक्रमासाठी आणि त्याचबरोबर इतर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था केली जाते। ही मंदिराची मागची बाजू आहे। मी आता मंदिराच्या वरच्या बाजूला निघत आहे। या ठिकाणी अनेक मूर्त्या कोरलेल्या आपल्याला दिसून येतात। असलेल्या सभागृहाचा हा वरचा भाग आहे। वैशिष्ट्य असं आहे, या मंदिराचं कळसाचं दर्शन आपल्याला जवळून घेता येतं। वरच्या बाजूला हे असलेलं मंदिर आहे आणि या ठिकाणी शिव पार्वती आणि गणपतीचं दर्शन आहे आणि या मंदिराच्या कळसामध्येच आपल्याला या शिवलिंगाचं दर्शन होत आहे। अतिशय सुंदर असं शिवलिंगाचं दर्शन या ठिकाणी आपल्याला होत आहे। त्या शिखरामध्ये हे आम्ही पाहिलेलं
आजपर्यंतचं एकमेव आहे. मंदिराच्या बाजूला हा भव्य असा हा चिंचेचा पार आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. मंदिरासमोर हे आपल्याला एक अग्निकुंड दिसत आहे. या अग्निकुंडाचं वैशिष्ट्य असं आहे, ज्याने कुणी नवस मागितलेलं आहे ते बनदुर्गी झाडाचं पाला आणून या ठिकाणी ती पेटवलं जातं आणि त्याच्या विस्तूवरून चालून मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेतलं जातं. हा मंदिराचा समोरचा भाग आहे. आपण या ठिकाणी पाहतात वरच्या बाजूला गणपती शिवपार्वतीचं दर्शन आपल्याला देवकोष्टकात होत आहे आणि मंदिराला आपल्याला या समोरच्या बाजून 3 कमान दिसून येतात. मी आता या मंदिरात प्रवेश करणार आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूला आपल्याला हे जे खांब दिसत आहेत याच्यावर प्रवेशद्वारावर जय विजय हे 2 द्वारपालक आपल्याला दिसत आहेत आणि मंदिराच्या दोन्ही बाजूला या हत्यांची प्रतिकृती आपल्याला दिसून येते. या मंदिराला असलेले पूर्वीचे हे दगडी खांब आपल्याला दिसून येतात. यावर सुंदर असं नक्षीकाम करण्यात आलेलं आहे. दर्शनासाठी आतल्या बाजूला अशा पद्धतीचा रेलिंग लावण्यात आलेला आहे. प्रवेश केल्यानंतर समोरच्या बाजूला आपल्याला कासवाचं दर्शन होतं. वरच्या बाजूला ही घंटा आहे. मंदिराचा मुख्य सभागृह हा अशा पद्धतीचा आहे. हे आपण या ठिकाणी पाहतात. हे मंदिर पूर्वीचंच आहे, परंतु काही भक्तांनी या ठिकाणी या मंदिराचं सुशोभीकरण केलेलं आहे. हे आपण या ठिकाणी पाहतात आणि मंदिराचे जुने खांब आतल्या बाजूला आपल्याला दिसून येतात. वरच्या बाजूला ह्या दगडी पाट्या दगडी भीम पूर्वीचे जे आहेत ते आहे त्या पद्धतीचे आहेत. हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. गर्भगृहासमोर असलेली ही जुनी घंटा आपल्याला दिसून येते. आतल्या बाजूला या घंटेला हे लाकूड दिसून येत आहे. मंदिराचं मुख्य गर्भगृह आहे. या गर्भगृहाची चौकट प्रवेशद्वार आपण या ठिकाणी पाहतात. अतिशय सुंदर असं चांदीच्या नक्षीकामात ही चौकट बनवलेली आहे. वरच्या ललाटबिंबवर गणपतीचं आणि हत्तीचं दर्शन आपल्याला होत आहे. त्या प्रवेशाचा हुंबरा हा अशा पद्धतीनं कलाकुसरीनं बनवण्यात आलेला आहे. गर्भगृहामध्ये हा एक चौतरा आहे आणि बाजूला आपल्याला मोठ्या समई दिसत आहेत. मध्ये नंदीचं दर्शन आहे आणि समोरच्या बाजूला आपल्याला काळसिद्धेश्वराचं सुंदर असं दर्शन होत आहे. मित्रांनो, मी आता मंदिराच्या गर्भगृहात जात आहे. गर्भगृहात जाण्यासाठी आपल्याला अंगावरचं शर्ट काढून ठेवावं लागतं आणि आतमध्ये प्रवेश करावं लागतं आणि अशा पद्धतीनं मी आता गर्भगृहात जात आहे. मंदिराचा गर्भगृह हा अशा पद्धतीनं आहे. वरच्या बाजूला संपूर्ण पूर्वीचं हे दगडी बांधकाम आपल्याला दिसून येत आहे. चौतऱ्यावर आपल्याला समोरच्या बाजूला नंदी आणि या ठिकाणी काळसिद्धेश्वराचं दर्शन होत आहे. आतल्या बाजूला असलेल्या
हे शिवलिंगाचं दर्शन आहे. मित्रांनो, मी या ठिकाणी श्री काळसिद्धेश्वरांचं दर्शन घेत आहे. ओम नमः शिवाय. अतिशय सुंदर असं दर्शनाचा लाभ मला आज झालेला आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. या ठिकाणी मंदिराच्या पुजारीने मला हा नैवेद्याने आशीर्वाद दिला. मित्रांनो, काळसिद्धेश्वर यांचा जन्म आथणी तालुका गुंडेवाडी येथील पाटलाच्या घरात झाला आणि ते संचार करीत असताना ते आणि मिरजेचे मिरासाहेब हे दोघेही बस्तवाड येथील हिरणकेशीच्या काठावर आले आणि हिरणकेशीच्या काठावर आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी घोंगडं अंतरून दोघेही या बस्तवाड गावात आले आणि मिरासाहेब हे मिरजेला गेले आणि काळसिद्धेश्वर या बस्तवाड गावातच राहिले. या ठिकाणी त्यांनी 7 स्थान स्थापन केलेली आहेत. त्यापैकी या ठिकाणी या ठिकाणचं दर्शन आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलं आहोत. मित्रांनो, कर्नाटक जिल्हा बेळगाव हुक्केरीपासून 5 किलोमीटर अंतरावर बस्तवाड हे गाव आहे आणि या बस्तवाड गावामध्ये श्री काळसिद्धेश्वर देवस्थान आहे. हे मंदिर 11व्या शतकात स्थापन झालेलं आहे. या मंदिराचे 362 संस्थान संपूर्ण कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये आहेत. हे मंदिर सकाळी 6 वाजता उघडलं जातं आणि रात्री 11 वाजता हे मंदिर बंद होतं. सकाळी 8 वाजता आणि रात्री 8 वाजता या मंदिरामध्ये पूजा आरती होत असते. दर सोमवारी आणि गुरुवारी आणि प्रत्येक अमावस्याला या ठिकाणी भक्तांची गर्दी असते आणि सोमवारी संध्याकाळी पालखी व्यवस्था या ठिकाणी पालखी उत्सव होत असतात आणि त्याचबरोबर अमावस्याला प्रसादाची व्यवस्था होत असते. पाडव्याच्या अमावस्यापासून 5 दिवस यात्रेचा उत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातो. या उत्सवामध्ये कुस्ती त्याचबरोबर मनोरंजनाचे सर्व खेळ या ठिकाणी होत असतात. त्याचबरोबर पालखी उत्सव मोठ्या प्रमाणात होत असतात. तर मित्रांनो, या ठिकाणी येण्यासाठी एस टी बसची सोय आहे. त्याचबरोबर याला जवळचे रेल्वे जंक्शन घटप्रभा, बेळगाव आणि कोल्हापूर आहेत. येथे तुम्ही कोणत्याही आपल्या वाहनाने येऊ शकता. या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आपली जवळ हुक्केरीमध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकते. श्री क्षेत्र बस्तवाड एक्सप्लोर करत असताना माझे मित्र रघु कुटाणे हे माझ्यासोबत होते. मित्रांनो, आम्ही आता बस्तवाडपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या हिरणकेशी नदीवर बांधलेल्या यर्नाळ ब्रिजला भेट देण्यासाठी निघत आहोत. हिरणकेशी नदी आहे. याचा उगम आंबोली येथे होतो आणि गडिंग्लज करून ही नदी कर्नाटकात येते आणि या नदीचा हा मोठा पात्र हिरणकेशी नदीचा बंधारा आपण या ठिकाणी पाहतात. या ठिकाणी काही लोक मासेमारीचा आनंद घेत आहेत. या नदीचा परिसर हा अशा पद्धतीचा आहे. हे नदीपात्र बाहेर जाऊ नये म्हणून अतिशय सुंदररित्या बांधण्यात आलेलं आहे. हे जॅकवेल आहे. या ठिकाणी वरच्या बाजूला पाणी अडवण्यात आलेलं आहे आणि जेवढं काही झिरपून येत आहे ते पुढच्या बाजूला वाहत असताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, काळसिद्धेश्वर
अथणीहून या ठिकाणी आल्यानंतर मिरासाब आणि कारसिद्धेश्वर घोंगडं टाकून या नदीपलीकडं बस्तवाड गावात आले आणि मिरासाब मिरजेला गेले आणि कारसिद्धेश्वर याच ठिकाणी राहून त्यांनी या ठिकाणी बस्तवाडमध्ये 7 स्थान स्थापन केलेले आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ आम्ही याच ठिकाणी थांबवतो आहोत. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन.